हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. मी प्रोफेसर मयुरी पंकज चोरगे, फंडामेंटल्स ऑफ डेटा कम्युनिकेशन अँड कम्प्युटर नेटवर्क्स ह्या युनिटचा आपण टोपोलॉजीज हा पार्ट प्रिव्हियस लेक्चरमध्ये कवर केलेला आहे. आता नेक्स्ट पॉईंट असणार आहे तो आहे नेटवर्क आर्किटेक्चर. ओके, आता हे जे काही नेटवर्क आर्किटेक्चर असणार आहे किंवा नेटवर्क क्लासिफिकेशन तुम्ही म्हणू शकता. नेटवर्क क्लासिफिकेशनमध्ये बेस्ड ऑन ट्रान्समिशन टेक्नॉलॉजी किंवा बेस्ड ऑन फिजिकल साईज आणि बेस्ड ऑन आर्किटेक्चर डिफरंट टाईप्स पडलेले आहेत. नेटवर्क क्लासिफिकेशनच्या अंडर ट्रान्समिशन टेक्नॉलॉजी, फिजिकल साईज आणि आर्किटेक्चर याचे डिफरंट टाईप्स पडलेले आहेत. तर हे जे काही आर्किटेक्चरचे दोन टाईप होते म्हणजेच पियर टू पियर आणि क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर, ह्याच्याबद्दलचं जे काही डिस्कशन किंवा लेक्चर होतं ते मी ऑलरेडी तुम्हाला पोस्ट केलेलं आहे. बरोबर. नेक्स्ट कोणतं असणार आहे, ट्रान्समिशन टेक्नॉलॉजीच्या बेस्ड कोणकोणते टाईप्स पडलेले आहेत नेटवर्कचे आणि फिजिकल साईजनुसार नेटवर्कचं क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे. हे जे काही दोन पॉईंट्स आहेत ते कवर केलं की आपलं फर्स्ट चॅप्टर इथं कंप्लीट होतं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काही ट्रान्समिशन टेक्नॉलॉजीच्या डिपेंड नेटवर्कचं क्लासिफिकेशन झालेलं आहे तो पॉईंट आज आपण कवर करणार आहोत आणि नेक्स्ट लेक्चरला फिजिकल साईजनुसार जे काही नेटवर्क क्लासिफिकेशन झालेलं आहे त्याच्याबद्दल डिस्कशन करणार आहोत. ओके, सो स्टार्ट करूया आपण. ट्रान्समिशन टेक्नॉलॉजीज त्याच्यावर डिपेंड कोणकोणते टाईप्स पडलेले आहेत ते आपण बघूया. ओके, सो ट्रान्समिशन म्हणजेच काय, तर ही एक ॲक्च्युअली प्रोसेस असते ज्याच्यामध्ये सेंडिंग आणि प्रपोगेटिंग केलं जातं. ॲनालॉग आणि डिजिटल सिग्नल्स असतील, इन्फॉर्मेशन. ओके, ट्रान्समिशन म्हणजे काय, ॲक्च्युअली ही प्रोसेस असणार आहे ज्याच्यामध्ये सेंड केलं जातं किंवा प्रपोगेट केलं जातं असं सुद्धा म्हणू शकता तुम्ही. कोणाचं, तर जे काही ॲनालॉग सिग्नल्स असतील किंवा डिजिटल इन्फॉर्मेशन असेल त्यांचं प्रपोगेशन किंवा सेंडिंग इन्फॉर्मेशन केली जाते. तर ही जी काही ट्रान्समिशन टेक्नॉलॉजी आहे ती जनरली कशासाठी रेफर केली जाते, तर जे काही फिजिकल प्रोटोकॉल ड्युटीज असणार आहेत. मग कोणकोणत्या ड्युटीज, तर मॉड्युलेशन असेल, डिमॉड्युलेशन, कोडिंग अशा नंबर ऑफ ड्युटीज असणार आहेत. त्याच्यासाठी ट्रान्समिशन टेक्नॉलॉजी जे जनरली रेफर केली जाते. लक्षात येतं आहे. सो हे जे काही ट्रान्समिशन मीडिया असणार आहे, ट्रान्समिशन मीडिया ते बेसिकली दोन कॅटेगरीजमध्ये डिवाईड झालेलं आहे. फर्स्ट वन ब्रॉडकास्ट नेटवर्क आणि नेक्स्ट वन पॉईंट टू पॉईंट नेटवर्क. असे दोन पॉईंट्समध्ये काय झालेलं आहे, दोन कॅटेगरीमध्ये ट्रान्समिशन टेक्नॉलॉजी डिवाईड झालेली आहे. लक्षात येतं आहे. सो त्यामधला फर्स्ट पॉईंट आपण बघूया, ब्रॉडकास्ट नेटवर्क. ओके, ब्रॉडकास्ट नेटवर्क म्हणजेच काय, तर त्याला आणखीन एक वर्ड यूज केला जातो, टेरेस्ट्रियल नेटवर्क. ब्रॉडकास्ट नेटवर्क म्हणजेच कोण, टेरेस्ट्रियल नेटवर्कसुद्धा त्याला म्हटलं जातं. आता हा बेसिकली ग्रुप ऑफ रेडिओ स्टेशन, टेलिव्हिजन स्टेशन किंवा कोणतंही इलेक्ट्रॉनिक मीडिया ज्याचं आउटलेट सिम्पली काय जनरेट करतं, तर ॲग्रीमेंट टू दी एअरला ॲग्रीमेंट किंवा म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, ब्रॉडकास्ट करायचं. ओके, लक्षात येते काय बघा. म्हणजेच ही जी काही ब्रॉडकास्टिंगची जी काही मेथड असणार आहे ती सिम्पली काय करते, ट्रान्सफर करते एखादा मेसेज सायमल्टेनियसली नंबर ऑफ रिसिपंट्स. म्हणजे जेवढे काही आता तुमचा मोबाईल आहे, बरोबर, मोबाईलमध्ये व्हॉट्सअप तुम्ही सगळेच यूज करता. जर एक मेसेज सर्वांनाच जर आपल्याला सेंड करायचा असेल तर आपण काय करतो, सेटिंगमध्ये जाऊन ब्रॉडकास्ट मेसेज हा एक आपल्याला ऑप्शन येतो, त्याच्यावर आपण चूज करतो. म्हणजेच तो सेम मेसेज सायमल्टेनियसली नंबर ऑफ युजर्सना काय केला जातो, ट्रान्सफर केला जातो. लक्षात येते. ब्रॉडकास्ट म्हणजे ॲक्च्युअली काय मेथड असणार आहे किंवा काय कन्सेप्ट आहे, ही एक अशी सिम्पल मेथड आहे ज्याच्यामध्ये नंबर ऑफ मेसेजेस काय केले जातात, ट्रान्सफर केले जातात. एक सिंगल मेसेज नंबर ऑफ युजर्सना ट्रान्सफर केला जातो सायमल्टेनियसली. ओके, सो in this network, message that is sent by node is received by all of other connected nodes to the network and share common medium of communication. हा कन्सेप्ट समजावून घेत असताना आपल्या मोबाईल व्हॉट्सअपमध्ये जो काही आपण ब्रॉडकास्ट मेसेज करतो तोच डोक्यात ठेवायचा, म्हणजे पटकन समजून जाईल इझिली आपल्याला. सेंड करणारे म्हणजे आपण युजर, बरोबर. म्हणजे सिंगल नोड काय करतो,
तो नंबर ऑफ नोड्सना काय केलेला असतो, कनेक्टेड असतो. आणि जेवढ्या काही नंबर ऑफ नोड्सना कनेक्टेड असतो ते सगळे कनेक्टेड नोड्सना काय केला जातो आहे, तो मेसेज सेंड केला जातो आहे. जेवढे काही कनेक्टेड नोड्स आहेत ते काय करतात, जो मेसेज सेंड केलेला आहे सेंडरनं तो रिसीव केला जातो कनेक्टेड नोड्सकडून. ओके, त्यावेळी ते काय करतात, जो काही कॉमन मीडियम ऑफ कम्युनिकेशन आहे तो शेअर केला जातो. लक्षात येते का? सो ब्रॉडकास्ट नेटवर्क आणखीन काय करतात, तर जे काही प्रोसिजर ऑफ कॉम्प्लेक्स रूटिंग ऑफ स्विच्ड नेटवर्क, ओके, हे जे काही कॉम्प्लेक्सिटी आहे ते अवॉइड केलं जातं. लक्षात येते की कसं, तर बाय सिम्पली कन्फर्मिंग अँड इन्शुअरिंग दॅट ईच ऑफ ट्रान्समिशन नोड इज बेसिकली रिसिव्ड बाय ऑल अदर नोड्स इन द नेटवर्क. लक्षात येते का? बघा, हा जो काही ब्रॉडकास्ट नेटवर्क असणार आहे तो काय करतो, तर ज्या काही कॉम्प्लेक्स प्रोसिजर असतील रूटिंग, म्हणजेच एक मेसेज आता सपोज मला नंबर ऑफ लोकांना पाठवायचं आहे, मग रिपीटेडली तीच प्रोसिजर काय करावी लागते, सारखी रिपीट करावी लागते. ते काय केलं जातं, अवॉइड केलं जातं. लक्षात येते का? सो ब्रॉडकास्ट नेटवर्क काय असणार आहे, सिंगल कम्युनिकेशन चॅनेल्स असणार आहे. ह्या नेटवर्कमध्ये काय होतं, जो काही रिसिविंग स्टेशन असणार आहे जो काय करतो, जेवढे काही नंबर ऑफ सिग्नल्स सेंड केलेले असतात ट्रान्समिटरकडून तो रिसीव करतो. आणि जे काही रूटिंग ऑफ सिग्नल असणार आहे ते काय होतं, ह्याच्यामध्ये हायली अफेक्टेड पॅसिवली होतं. काय होतं, हायली अफेक्टेड पॅसिवली असं त्याचं रूटिंग होतं. लक्षात येतं आहे? हे झालं ब्रॉडकास्ट नेटवर्कबद्दल. नेक्स्ट असणार आहे तो त्याचा ॲडव्हान्टेज. तर ॲडव्हान्टेजेस ऑफ ब्रॉडकास्ट नेटवर्क बघूया. या नेटमध्ये काय होतं, तर जे काही पॅकेट्स असणार आहेत ट्रान्समिटेड आणि रिसिव्ड बाय ऑल द कम्प्युटर्स, ओके, ते काय काय अलाउ करतं, तर मल्टीकास्टिंग इन द नेटवर्क. ते काय अलाउड करतं, मल्टीकास्टिंग इन द नेटवर्क. नेक्स्ट काय करतं, त्याला कोणतंही लिमिट नसतं. सो इट हॅज नो लिमिट. इवन इव्हेंट्स कॅन ऑल्सो रन ॲज लाँग ॲज रिक्वायर्ड. लक्षात येते की बघा, फर्स्ट ॲडव्हान्टेज मी काय सांगितलं, जेव्हा ह्या नेटवर्कमध्ये जे काही पॅकेट्स ट्रान्समिट केले जातात आणि नंबर ऑफ कम्प्युटर्स ते रिसीव करतात, त्या म्हणजेच कोण असणार आहे, ब्रॉडकास्ट नेटवर्क असणार आहे. बरोबर. त्याचा ॲडव्हान्टेज मी काय सांगितलं तुम्हाला, तर ते मल्टीकास्टिंगला अलाउ करतं. विदिन द नेटवर्क मल्टीकास्टिंगला अलाउ करतं. पुन्हा याला काय लिमिट नसतं. ॲज लाँग ॲज जेवढं काही रिक्वायर्ड असणार आहे तेवढे इव्हेंट्स तो काय करतो, एक्झिक्यूट करतो, रन करतो. लक्षात येते काय बघा. नेक्स्ट तो काय करतो, इट इन्श्युअर बेटर युटिलायझेशन ऑफ ऑल रिसोर्स अवेलेबल्स. तो काय इन्श्युअर करतो, तर जे काही बेटर युटिलायझेशन ऑफ रिसोर्स असणार आहेत अवेलेबल ते इन्श्युअर करून घेतो. लक्षात येते. सो दीज आर दी ॲडव्हान्टेजेस ऑफ ब्रॉडकास्ट नेटवर्क्स. नेक्स्ट पॉईंट असणार आहे दॅट इज डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ब्रॉडकास्ट नेटवर्क्स. त्याचे कोणकोणते डिसॲडव्हान्टेज आहेत, तर हे काही करू शकत नाही, तर अकोमोडेट ह्यूज नंबर ऑफ डिव्हायसेस ते काय करू शकत नाही, अकोमोडेशन त्याचं करू शकत नाही. जेवढे काही ह्यूज नंबर ऑफ डिव्हायसेस आहेत त्यांचं ॲक्युमोडेशन ते करू शकत नाही. सो इट कॅन नॉट ॲक्युमोडेट ह्यूज नंबर ऑफ डिव्हायसेस. नेक्स्ट ते काय अलाउ करत नाही, तर पर्सनलायझेशन ऑफ मेसेज. आता एकच मेसेज नंबर ऑफ युजर्सना ट्रान्समिट केला जातो, म्हणजेच याच्यामध्ये पर्सनलायझेशन ऑफ मेसेज राहणार आहे का, नाही. सो ते पर्सनलायझेशन ऑफ मेसेजना अलाउ करत नाही. इट डज नॉट अलाउ दी पर्सनलायझेशन ऑफ मेसेज. सो दीज आर दी डिसॲडव्हान्टेज ऑफ ब्रॉडकास्ट नेटवर्क. लक्षात येते का सर्वांच्या? मी पुन्हा एकदा सांगते, ब्रॉडकास्ट नेटवर्क म्हणजेच काय, त्याला म्हटलं जातं तर टेरेस्ट्रियल नेटवर्क असं सुद्धा म्हटलं जातं. याच्यामध्ये काय असतं, रेडिओ स्टेशन, टेलिव्हिजन स्टेशन असे नंबर ऑफ काय असणार आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया असणार आहे, ज्याचं आउटलेट काय करतं, तर सिम्पली जे काही एअरसोबत ॲग्रीमेंट असणार आहे ते जनरेट करतं. लक्षात येते का? म्हणजेच इन शॉर्ट ह्या मेथडमध्ये काय होतं ब्रॉडकास्टिंगच्या, तर ट्रान्सफरिंग मेसेज केला जातो आहे. कोणाला, तर जेवढे काही नंबर ऑफ युजर्स आहेत त्यांना सायमल्टेनियसली मेसेज ट्रान्सफर केला जातो. लक्षात येतं आहे? ओके. सो ह्या नेटवर्कमध्ये मेसेज काय केला जातो, एका नोडकडून सेंड केला जातो आणि जेवढे काही नंबर ऑफ युजर्स असतील ते काय केले जातात, सायमल्टेनियसली रिसीव करतात. त्यावेळी ते काय करतात, जो काही कॉमन मीडियम ऑफ कम्युनिकेशन असणार आहे तो शेअर केला जातो.
मग याचं ॲडव्हान्टेज मी तुम्हाला काय सांगितलं, तर हा काय करतो, जे काही मल्टीकास्टिंग असणार आहे विदिन द नेटवर्क त्याला अलाउ करतो. प्लस याला लिमिट नसतं, ह्यावर काय करत नाही, त्याला पर्टिक्युलर असं लिमिटेशन्स ठेवत नाही. जेवढे काही नंबर ऑफ रिक्वायर्ड इव्हेंट्स असणार आहेत रन होण्यासाठी तेवढा वेळ तो काय करतो, रन होत राहतो. नेक्स्ट तो काय करतो, बेटर युटिलायझेशन ऑफ ऑल रिसोर्सेस अवेलेबल आहेत की नाही ते इन्श्युअर करून घेतो. आणि त्याचे डिसॲडव्हान्टेज मी काय सांगितलं, तर जेवढे काही नंबर ऑफ डिव्हायसेस, ह्यूज नंबर ऑफ डिव्हायसेस आहेत त्याचं अकोमोडेशन तो करू शकत नाही. प्लस जे काही पर्सनलायझेशन ऑफ मेसेज असणार आहे त्यालासुद्धा तो अलाउ करू शकत नाही. लक्षात येते. सो हा झाला ब्रॉडकास्ट नेटवर्क. नेक्स्ट असणार आहे पॉईंट टू पॉईंट नेटवर्क. आता हा जो काही पॉईंट टू पॉईंट नेटवर्क असणार आहे यालाच तुम्ही पॉईंट टू पॉईंट कनेक्शनसुद्धा म्हणू शकता. आता हा जो काही असणार आहे तो काय करतो, तर प्रायव्हेट डेटा कनेक्शन दॅट इज कनेक्टिंग सिक्युअरली 2 or more लोकेशन्स फॉर प्रायव्हेट डेटा सर्व्हिसेस. म्हणजेच हा काय केला जातो आहे, पॉईंट टू पॉईंट म्हणजे पर्टिक्युलर एका सेंडरकडून जो काही सिंगल रिसिवर असणार आहे त्यालाच तो मेसेज प्रोव्हाइड झाला पाहिजे, त्यालाच तो डेटा ट्रान्समिट झाला पाहिजे. म्हणजेच कोण, पॉईंट टू पॉईंट नेटवर्क. लक्षात येते का बघा. सो इट माइट अल्सो बी कन्फिगर्ड टू युजली कॅरी व्हॉइस, इंटरनेट अँड डेटा सर्व्हिसेस टुगेदर ऑल ओव्हर सेम पॉईंट टू पॉईंट नेटवर्क. म्हणजेच काय केला जातो, त्याच्या थ्रू पॉईंट टू पॉईंट नेटवर्कमध्ये आपण व्हॉइस असेल, इंटरनेट असेल किंवा जे काही डेटा सर्व्हिसेस असेल ते काय केले जातं, सेम पॉईंट टू पॉईंट नेटवर्कला त्या ज्या काही नंबर ऑफ सर्व्हिसेस आहेत त्या कन्फिगर्ड केल्या जातात. लक्षात येते का. सो हे सिम्पली कशासाठी रेफर केलं जातं, तर कम्युनिकेशन कनेक्शन अमंग 2 एंड पॉईंट्स किंवा नोड्ससुद्धा म्हणू शकता. कोणत्याही 2 पॉईंटमध्ये कम्युनिकेशन घडवून आणण्यासाठी त्याच्यासाठी जे काही कनेक्शन्स असणार आहे म्हणजेच कोण असणार आहे, तो पॉईंट टू पॉईंट नेटवर्क असणार आहे. लक्षात येते का. याच्यामध्ये काय असतो, सिंगल सेंडर असतो आणि रिसिव्हर असतो. ओके, जे काय कॉमनली त्यांना काय म्हटलं जातं, युनिकास्टिंग असं म्हटलं जातं. म्हणजेच याच्यामध्ये सिंगल सेंडर काय करतो आणि रिसिव्हर पण सिंगल असतो, यालाच काय म्हणतात, कॉमनली युनिकास्टिंगसुद्धा म्हटलं जातं. लक्षात येते का. सो हे जे काही नेटवर्क असणार आहे ते जनरली कशासाठी यूज केलं जातं, तर जे काही 2 लोकेशन्स असतील ज्यांना सिक्युअरली डेटा सेंड करायचा असेल, जो खूप सेन्सिटिव्ह आणि कॉन्फिडेन्शियल असेल इच ऑफ लोकेशन्ससाठी, त्यावेळी काय केलं जातं, ह्या नेटवर्कचा यूज केला जातो. आता पॉईंट टू पॉईंट म्हणजेच डेटा लिंक काय करतं, तर ते काय प्रोव्हाइड करतं, डेटा लिंक म्हणजेच पाथ प्रोव्हाइड करतं. कुठून, एका पॉईंटकडून दुसऱ्या पॉईंटकडे जाण्यासाठी. फिक्स्ड टू अदर बिईंग पॉईंट फिक्स्ड. लक्षात येते का बघा. तो काय केला जातो, जो काही पाथ असणार आहे पॉईंट टू पॉईंट नेटवर्कच्या मध्ये सेंडरकडून रिसिव्हरकडे जाण्यासाठी, तो काय असतो, फिक्स्ड असतो. लक्षात येते का. सो हे व्हेरी क्लोज्ड नेटवर्क असणार आहे ज्याच्यात डेटा ट्रान्सपोर्ट सर्व्हिस डज नॉट ट्रॅव्हल थ्रू पब्लिक इंटरनेट थ्रू काय होत नाही, ट्रॅव्हल होत नाही. लक्षात येते का. म्हणजेच हा कोण आहे, पॉईंट टू पॉईंट कनेक्शन सिक्युअरसुद्धा आहे आपण असं म्हणू शकतो. लक्षात येतं आहे. सो ह्याचे ॲडव्हान्टेजेस बघूया आपण. ॲडव्हान्टेजेस ऑफ पॉईंट टू पॉईंट नेटवर्कमध्ये फर्स्ट ॲडव्हान्टेजेस असणार आहे, त्याची जी काही प्रोडक्टिव्हिटी असणार आहे ती इन्क्रीज होते. नेक्स्ट काय असणार आहे, तर जनरली युजेस लीज्ड लाईन्स सो दॅट स्पीड आर गॅरंटेड. जनरली ते काय करते, लीज्ड लाईन्स यूज करते, त्यामुळे त्याचा जो काही स्पीड असणार आहे तो गॅरंटेड असतो. आणि नेक्स्ट ते काय प्रोव्हाइड करते, बेटर सिक्युरिटी प्रोव्हाइड करते. बरोबर, कारण काय, सेंडरकडून पर्टिक्युलर लोकेशनला सेंड केलं जातं. सो डेटा कॅन बी ट्रान्सफर्ड सिक्युअरली विथ कॉन्फिडन्स. आता ह्याची जी काही सिक्युरिटी असणार आहे ती बेटर असणार आहे, त्यामुळे ऑफकोर्स जो काही डेटा आपण ट्रान्समिट करणार आहोत तो काय असणार आहे, सिक्युअरली ट्रान्समिट केला जाणार आहे. सो हे काय असणार आहे, पॉईंट टू पॉईंट नेटवर्कचे ॲडव्हान्टेजेस. आता त्याचे डिसॲडव्हान्टेज काय, तर विथ दिस नेटवर्क वी कॅन ओनली कनेक्ट 2 साईड्स. ह्या नेटवर्कचा यूज केल्यामुळं आपण जस्ट 2च साईट्स कनेक्ट करू शकतो. बरोबर, पण ब्रॉडकास्टमध्ये काय केलं जातं, एका सेंडरकडून सायमल्टेनियसली नंबर ऑफ युजर्स म्हणजेच रिसिव्हर्सना मेसेज किंवा जो काही डेटा आहे तो ट्रान्समिट केला जातो. सो हे काय सांगू शकता तुम्ही, कनेक्ट टू 2 साईट्स हे त्याचं लिमिटेशन किंवा डिसॲडव्हान्टेज म्हणू शकता पॉईंट टू पॉईंट नेटवर्कचं. नेक्स्ट असणार आहे डिसॲडव्हान्टेज, दॅट इज हा जो काही पॉईंट टू पॉईंट नेटवर्क असणार आहे तो काय असणार आहे,
एक्सपेन्सिव्ह असणार आहे, डिस्टिंक्ट लोकेशनसाठी व्हेरी एक्सपेन्सिव्ह असणार आहे. लक्षात येते तुमच्या? सो दीज आर दी डिसॲडव्हान्टेजेस ऑफ पॉईंट टू पॉईंट नेटवर्क. म्हणजेच आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं, तर जो काही नेटवर्क असणार आहे त्याचं ट्रान्समिशन टेक्नॉलॉजीवर बेस्ड 2 टाईप्स असणार आहेत, ब्रॉडकास्ट आणि पॉईंट टू पॉईंट. त्याचं ॲक्च्युअल कन्सेप्ट काय आहे, त्याचे ॲडव्हान्टेजेस कोणते आहेत आणि डिसॲडव्हान्टेजेस कोणते आहेत याच्याबद्दल आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कशन केलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फिजिकल साईजवर डिपेंड जे काही नंबर ऑफ नेटवर्क क्लासिफिकेशन आहेत त्याच्याबद्दल डिस्कशन करणार आहोत. आजचं लेक्चर आपलं इथं कंप्लीट होतं आहे. थँक्यू.